मुलांना खेळायला आवडते. पाळण्यात असणारी मुलेही मन रमविण्यासाठी त्यांचे स्वतःचे खेळ शोधित असतात. वयस्कर माणसांनाही खेळ हवे असतात. वयाबरोबर खेळ बदलत जातात एवढेच सत्य आहे. खेळ हे शिकविण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे. कोणी कोणता खेळ खेळायचा हे बऱ्याच वेळा परिस्थिती ठरवीत असते. उपलब्ध असणाऱ्या साहित्यावर खेळाचे रूप बदलत जाते. गोष्ट जुनी आहे. विष्णुगुप्त प्रकल्पाच्या संकुलावर माझा पुतण्या सौरभ आला होता. तेव्हा तो 10-11 वर्षाचा असेल. एकटाच होता. त्याचा वेळ जात नव्हता. काका मला खेळण्यासाठी काहीतरी दे असे त्याने सांगितले. मी त्याला पत्त्याचा कॅट दिला. त्यातून बंगला कसा बनवायचा हे त्याला मी शिकवले. आजपर्यंत सर्वात मोठा पत्त्याचा बंगला कोणी बनविला आहे काका? सौरभचा प्रश्न. सर्वात उंच 7 मजल्यांचा बंगला तुझ्या काकूने बनविला होता. त्याला बंगला बांधणे सुरुवातीला जमेना, पण काकूपेक्षा उंच बंगला बनवू हे त्याने मनाशी ठरविले. आव्हान पेलण्यासाठी लागणारी मानसिकता ज्याची त्याने तयार करायची असते. माझ्या आठवणीप्रमाणे जवळजवळ 4 तास बसून त्याने 8 मजल्याचा बंगला उभा केला. वारा येऊ नये म्हणून त्याने दार बंद करून घेतले. 8 मजल्याचा बंगला बांधून झाल्यानंतरच तो थांबला. तुमचे उद्दिष्ट तुम्ही निश्चित करायचे असते. ते गाठण्यासाठी चिकाटी लागते. ते गाठताना होणारे कष्ट तुम्हाला सुखावीत असतात. साध्यापर्यंत पोचताना जे परिश्रम करावे लागतात तेच तुम्हाला सुखी करीत असतात. लहान मुलापासून वयस्कर माणसांपर्यंत विविध वयोगटातील माणसे त्यांना आवडणारे पत्त्यांचे खेळ खेळत असतात. ब्रिज हा पत्त्यांमधील एक रंजक, बुद्धीला चालना देणारा अप्रतिम असा खेळ आहे. गेल्या 100 वर्षातील कितीतरी प्रसिद्ध डाव आजही अभ्यासले जातात. समोरच्या चित्रातील डाव नीट पहा. हे पान पॉज करा. तुमच्या समोरील टेबलावर तसे पत्ते मांडून घ्या. इस्पिक हुकमाचे 12 हात करण्याचा प्रयत्न करा. प्रत्यक्षात खेळताना हा डाव 1 मिनिटात समजून घ्यायचा असतो, खेळायचा असतो. विष्णुगुप्त प्रकल्पाकडे असे कितीतरी निवडक डाव आहेत. विविध खेळ वापरून बरेच काही शिकविता येते. मुलांना शिकायला आवडते तसे नाही, पण खेळणे मात्र आवडते. खेळण्यामधून माणसे खूप काही शिकत असतात, पण खेळ आपल्याला खूप काही शिकवित असतात हे अनेकांना कधीच कळत नाही. खेळांमधून शिकविण्याच्या तंत्राचा अभ्यास विष्णुगुप्त प्रकल्पात करण्यात आला आहे. विविध वयोगटाच्या माणसांना आवडतील असे कोणते खेळ त्यांना देता येतील यावर प्रकल्पात मंथन झाले आहे. प्रकल्पाकडे उपलब्ध असणाऱ्या साठ्यात अशी कितीतरी कोडी, कथा, उदाहरणे सापडतील जी आपल्याला व्यावहारिक शहाणपण शिकायला मदत करतील. ब्रीजचे हे डाव वापरून व्यवस्थापनाची तत्त्वे कशी शिकता येतील हे समजून घेण्यासाठी शिकू आनंदे बिनभिंतीच्या शाळेच्या कशेडी प्रकल्पाला भेट द्या. धन्यवाद. Cards and asked him to tell her the number. Francis, what number I have here? I got 10. Good job. 1. Francis, what number I got here? 1. Good job. What number I got here? A. Good job. Did you say, what did you say? He said 8. Okay. Great job. Great Stay job. there. How about 9? Good job, Papa. Telepathic, as when she thinks of a number, he can read her mind. The answer is 45. Mission 2. Okay, mission 2. 81. The answer of mission 3 is 99. 99! Oh my goodness! Congratulations! We have a special connection, a really tight connection. I think it's a wonderful thing that he does some telepathy. But is Ramses telepathic? His talents have drawn the attention of an expert in the field.
Today I'm going to go and see Ramses, who's a 5-year-old. Scientifically rigorous, we need to have randomized stimuli, and so in order to do that I'm using a site